नमस्कार मित्रमंडळीनो. जेव्हा मुलगी वयात येते ना तेव्हा तिच्याकडे भयंकर प्रश्न असतात आणि त्यासाठी उत्तर देण्यासाठी तिच्याकडे एकच व्यक्ती असते, ती म्हणजे आई. कारण आईच एक मैत्रीण असते जी आपल्याला सर्व काही समजून उमजून सांगते. आणि ह्याच सगळ्याचं अनुसरून एक छान कविता सुचली होती. तर माझ्या कवितेचं नाव आहे पाळी. नुकतीच वयात आली पोर माझी, नुकतीच वयात आली पोर माझी, धावत आली कुशीत शिरली लेक माझी. आई, हा कसला लाल रंग माथी मारला देवाने, पाहूनच किळस वाटते शिवाई. भातुकलीचा खेळ हातातून काढून घेईल का ग कोणी आता आई? म्हणजे किती भीती वाटते ना तिला की तिचा जो भातुकलीचा खेळ आहे तो काढून घेतला जाईल का. मैत्रिणीही भरल्या होत्या लाल रंगाने, तेव्हा का ग कुणी काही सांगितलं नाही. आणि शाळेतली एक बाई मला विचारते कशी, तू पॅड का लावला नाही. म्हणजे तिला तर प्रश्न बघा कसे पडलेत. काय असतं ग, कसं असतं ग, कुठे असतं ग, सांग ना ग आई, सांग ना. आणि तिला एक गोष्ट आठवते, तिच्या आजीने एक गोष्ट सांगितलेली. त्या दिवशी आजीने गोष्ट सांगितली, शंकराच्या काखेतलं पार्वतीने पदराआड मागण्याची म्हणे केली घाई. फारच केली ना घाई. आता खरंच मी देवापाशी जायचं नाही. कुठेतरी पाहिलं असेल तिने की हा देवाला हात लावून देत नाहीये. तर हेच प्रश्न ते आईला विचारते. परवा शेजारचे काकू म्हणाल्या, अगं बाहेरची झाली तुझी बबडी ताई. बाहेर बसतात ना 5 दिवस. तेव्हा मला काहीच समजलं नाही गाई, तेव्हा मला काहीच समजलं नाही गाई. माझी एक मैत्रीण 9 दिवस शाळेत आली नाही. असं साऊथ इंडियन लोकांमध्ये ना सोहळा म्हणून सेलिब्रेट केला जातो पाळी येणं. म्हणजे सोनं नाणं दिलं जातं त्या मुलीला, तिचं सत्कार केला जातो, तिला 9 दिवस एकाच ठिकाणी तिचं जेवण खाणं पिणं एकाच ठिकाणी केलं जातं. माझी एक मैत्रीण होती साऊथ इंडियन, त्याच्यामुळे मला माहित पडलं आहे. तिची म्हणे थाटामाटात पूजा केली सर्व लोकांनी. आई, मी सुद्धा शाळेत जायचं नाही. आई बोल ना ग काहीतरी, आई बोल ना ग काहीतरी. म्हणजे आई शांतच बसली, तिच्या प्रश्न फक्त ऐकतच झाल्या. तर आई हसली. आई हसली, कुशीत घेत म्हणाली, अगं बाळा असं काही नाहीये, असं काही नाही. हा शाप नाही, ही विटंबनाही नाही. हा लाल रंग लाजेचाही नाही. अजिबात नाही हा लाल रंग लाजेचा. या रक्तातून उद्या एक नवीन जीव जन्माला येणार आहे ग माझी राणी. डोळे पुस आता, डोळे पुस आता. घाबरायचं अजिबात कारण नाही, अजिबात कारण नाही. तू फक्त वयात आली, तू फक्त वयात आली. आज माझी लेक माझी खऱ्या अर्थाने सखी झाली. आज माझी लेक खऱ्या अर्थाने माझी सखी झाली. धन्यवाद.